नमस्कार, विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी गाजराचा हलवा बनवते। 1 किलो गाजर स्वच्छ धुवून वरला छिलका काढून घेतलेला आहे। आता हे असा खिसा आपण करून घेऊया। खिसून असंच पूर्ण आपला खिस खिसून घेतलेला आहे। याचं लागणारे साहित्य बघूया। हे बघा, आपले आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता। इलायची, जायफळ घेतले आणि हे ड्रायफ्रूट बारीक करून घेते। ह्याला कढई गरम झालेली आहे। आता मी तूप टाकून घेते। तूप खूपच घट्ट झालेला आहे। बेंगलोरला बिलकुल गरमी नाही, त्याच्यामुळे तूप सारा आळून बसलेला आहे, घट्ट झालेला आहे। हे काजू मी गार्निशिंग साठी टाकणार आहे। याला काढून घेऊया। कलर चेंज झाला की हे काजू साईडला करूया। ह्याच्यात आता आपण हे गाजराचा खिस टाकून घेऊया। हे असे गाजर खात नाही तर लहान मुलं, तर आपण असं गाजराचा हलवा करून गरमीच्या टायमाला जर दिलं तर आपल्या आरोग्यासाठी आणि डोळ्यासाठी चांगला आहे, फायदेशीर। आणि जास्त गोडी नसते। हे गाजर 5-6 मिनिटाच्या नंतर आपलं गाजराचा खिस कमी झालेला आहे। हे 1 लिटर दूध होतं, मी ह्याला आटवून अर्धा लिटर केलेला आहे। हे आता आपण मिक्स करून घेऊया। इथं तुम्ही गोडासाठी जर साखर टाकत असला तर इथं टाकू शकता। मी गूळ टाकणार आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण दूध आटवून घेतल्याच्या नंतरच गूळ टाकणार आहे। दुधात जर गूळ टाकलं तर फुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जर गूळ टाकत असलं तर पूर्ण हे दूध आटल्याच्या नंतरच गूळ टाका। आता हे असं 4-5 मिनिट मिक्स करून घेते। आता आपण इथं ड्रायफ्रूट टाकून घेऊया। बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट टाकू आणि किशमिश, हे थोडंसं मगजबीज आणि 2-3 चम्मच माझ्याकडे खवा होता फ्रीज मध्ये, ते टाकून घेते। व्यवस्थित 5-6 मिनिट मिक्स केल्याच्या नंतर आपलं दूध सारं आटलेलं आहे। पूर्ण दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आणि आता इथं मी बारीक करून घेतलेला गूळ टाकत आहे। 1 वाटी गूळ आहे हे 1 किलो गाजरासाठी। गोडाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे करू शकता। आता मी इथं गॅस कमी केलेला आहे। पूर्ण आपला गूळ वितळला की नंतर आपण गॅस वाढवून घेऊया। हे 2 मिनिटासाठी मी गॅस कमी करून हे मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला सतत हलवतच राहायचं आहे, नाहीतर हे बुडाला जळू शकते किंवा चिटकू शकते। आणि हे आपलं व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे। आता गॅस फुल करूया। गॅस फुल करून 4 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करूया। मला गाजराचा हलवा बनवण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे। हे बघा, आता आपला गाजराचा हलवा खूप छान बनलेला आहे, एकदम सॉफ्ट आणि खायला खूपच टेस्टी। असं बनवून दिलं तर गरमीच्या टायमात मुलंही आवडीनं खातात। हे इलायची आणि जायफळचं मी पावडर करून घेतलेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता एक वेळेस मिक्स करूया। आता मी प्लेटात घेतलेला आहे, आपण गार्निशिंग करूया प्लेट। हे ड्रायफ्रूट आणि हे काजू मी फ्राय करून घेतले होते, तेही ठेवूया। आपलं गार्निशिंग प्लेट व्यवस्थित रेडी करून घ्यायचं आणि आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा।